तो या षटकाचा आपण खेळ पाहिला तर नक्कीच कुठेतरी एमडीएस आमनेपाडा संघ कमबॅक करतोय. कारण अनिकेतचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर काय गोलंदाजी साकारतोय. 3 चेंडू लिगल फेकले, 2 विकेट्स प्राप्त केले आणि फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च करतो. या प्रेक्षकांची आता मात्र अतूट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या जे कारण हा सुट्टीचा दिवस आहे, सुपर संडे आहे आणि या सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी इथे मात्र आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि नक्कीच त्यांचं मनोरंजन सुद्धा केलं जाईल अशा फटक्याने. चेंडूला फेकून देतो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना चपराक शॉट. दैवत वेळेकर मॅन फ्रॉम इताडे स्विंग केला, चेंडू ऑन साईडला भिरकावून दिला. खूपच लांब पल्ल्याचा हा षटकार दैवतच्या बॅटमधून. षटकारानं अकाउंट ओपन केलंय दैवतनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. नक्कीच कारवीसर असते तर अगदी म्हटलं ते दुर्गगंगी छावणे, परंतु नक्कीच खूप चांगला फटका इथे मात्र पाहायला आपल्याला. नक्कीच उंच सुद्धा जास्त गेला होता आणि अंतर सुद्धा चांगलं प्राप्त केलं या फटक्याने. दैवतचं हे वैशिष्ट्य आहे, मोठे फटके केल्यासाठी त्याला नक्कीच चांगला ओळखला जातोय. अजून एक मोठा फटका, वा बाई वा, बॅक टू बॅक दुसरा षटकार. अनिकेतने नक्कीच सुरुवात चांगली केली परंतु अंत कुठेतरी चुकीचं. डीजे कम ऑन. दैवत वेळेकर हा बॉल तर खूपच कमजोर होता, ओव्हर पिच बॉल होता. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. ऑन साईडला लॉफ्टेड फटका 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 ब्लास्ट दैवत वेळेकरच्या बॅटमधून आणि इताडे संघाची धावसंख्या आता गरुड झेप घेते. 26 धावांवर जाऊन पोहोचले. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ. नक्कीच अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. कमबॅक करेल का अनिकेत याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष आता मात्र वेधून घेतलंय. कमबॅक करणार नाही, इथे मात्र सिक्सरची हॅट्रिक पाहायला मिळते. काय फटकेबाजी, तर या फटकेबाजीसाठी एकदा जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत प्लीज. जबरदस्त फलंदाजी. दर्शन घरवाल का काय कमालीची पॉवर रेटिंग पाहायला मिळते. तगडा फलंदाज आहे दैवत आणि तगडे स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून निघत आहेत. हवाई फायर्स केले जात आहेत. सलग 3 चेंडूंवर 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक आणि मला वाटतं सायकलवर नजर आहे दैवतची. हो नक्कीच, कारण जो फलंदाज सर्वात जास्त षटकार या स्पर्धेमध्ये मारणार आहे त्यासाठी हे पारितोषिक आपण देणार आहोत.